आभा 2 दिवसापासून मागे लागली होती. मिम्मी मला रसमलाई खायची आहे. तिला म्हटलं थांब सध्या पावसाळा चालू आहे ना, बाहेरची नको, मी घरीच बनवते. तर जिमवरून येताना मी 2 लिटर दूध घेऊन आले. तर 1 लिटर मी फुल फॅट दूध आणलंय, म्हणजे म्हशीचं दूध. तर माझ्याकडे ना हे कास्ट आयर्नचं स्किलेट आहे, त्याच्यामध्ये मी काढून घेतलं. पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि छेना बनवण्यासाठी इथे 1 लिटर आपल्याला गाईचं दूध लागणार आहे. पावसाळ्यामध्ये बघा माशा खूप झालेल्या असतात आणि बाहेर बनवलेली मिठाई किती दिवसाची असते, किती हायजेनिक असते ते देखील माहिती नसतं. त्यामुळे मी शक्यतो ना घरीच बनवण्याचा प्रयत्न करते. गाईचं दूध जे मी गरम करायला ठेवलं होतं ना, त्याला उकळी आलेली आहे. गॅस बंद केला. आता यामध्ये लिंबाचा रस घालून हे दूध फाडून घेते. गॅस जर चालू ठेवला ना तर मग काय होतं, ह्याचं जे पनीर असतं किंवा जो छेना असतो ना, तो असा थोडा चुई होतो किंवा थोडा रबरी होतो, थोडा कडक होतो. त्यामुळे दुधाला उकळी आली ना की गॅस बंद करूनच मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता हे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते. पण अजूनही यामध्ये दूध दिसतंय, पूर्ण छेना तयार झालेला नाहीये. तर 1.5 लिंबाचा रस घालून हे दूध मी इथे फाडून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग हिरवा झालेला आहे. आता यामध्ये आणखीन लिंबाचा रस घालण्याची गरज नाहीये. हा जो छेना आहे ना, हा लगेचच गाळून घ्यायचा. या गरम पाण्यात जर तो जास्त वेळ राहिला ना तरी देखील तो कडक होऊ शकतो. लिंबाचा आंबटपणा आणि फ्लेवर जाण्यासाठी 2 ते 3 वेळा हा छेना धुवून घ्यायचा. एकीकडे म्हशीचं दूध देखील उकळायला लागलेलं आहे, त्याला छान साय यायला लागलेली आहे. तर स्लो फ्लेमवरच हे दूध आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी काही केशरच्या काड्या घालते, म्हणजे दुधासोबतच या केशरचा रंग देखील छान खुलून येईल. आता घरी बनवतोय म्हणून इथे मी खडी साखरेचा वापर करते. अर्धा कप एवढी खडी साखर यामध्ये मी घातली. तुम्हाला जर साधी साखर वापरायची असेल तर ती देखील वापरू शकता. छेन्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे. ह्याला परातीमध्ये काढून घेतलं आणि छान मळून घेतलं. तर आपल्याला साधारण 5-7 मिनिटांपर्यंत हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 2-3 मिनिट जसं आपण कणिक मळतो ना त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं आहे. आणि नंतर तळव्याच्या साहाय्याने हा छेना आपल्याला छान असा रगडून घ्यायचा आहे. तर जेवढा तुम्ही त्याला चिकना कराल किंवा जेवढा त्याला छान फाईन असं मऊ कराल ना, तेवढी तुमची रसमलाई मस्त सॉफ्ट तयार होईल. तर ह्याचे तर छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले आणि थोडंसं ह्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे असं छान चपटा आकार येतो. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला आकार देऊ शकता. थोडासा लांबट केला तर अगदी मार्केटमध्ये मिळते, स्वीट शॉपमध्ये मिळते ना, तशीच ही मिठाई तयार होते. आणखीन थोडे छोटे छोटे गोळे केले ना तर ह्याची अंगूर मलाई तयार होईल. तर चला इथे मी अशा पद्धतीने साधारण 17 पीसेस तयार केले आहेत. एकीकडे दूध देखील आपलं छान आटायला लागलेलं आहे, बऱ्यापैकी रेड्यूस झालेलं आहे. आता जे छेन्यापासून गोळे केलेत ना ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे किंवा शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाणी घेतलं, त्यामध्ये थोडीशी खडी साखर घातली, त्याला एक छान उकळी काढायची आणि यामध्ये आपल्याला छेन्याचे हे जे पीसेस करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तर एक साधारण 5-6 पीसेस घालायचे, खूप जास्त घालायचे नाहीत. झाकण ठेवून 2-3 मिनिटांसाठी हे छान वाफवून घेऊया. तर एकीकडे बासुंदी देखील तयार झालेली आहे किंवा त्यातला जो रस असतो रसमलाईचा तो तयार झालेला आहे. इथे मी गॅसची फ्लेम बंद केली. तुम्हाला यामध्ये जर वेलची पावडर घालायची असेल ना तर या स्टेजला तुम्ही घालू शकता. एकीकडे हे छेना पण एका बाजूने छान शिजले गेलेले आहेत. तर त्याला मी टर्न करून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील झाकण लावून पुन्हा एक 2-3 मिनिटांसाठी हे छान शिजवून घ्यायचे आहेत. तर 2-3 मिनिटांनंतरच हे छान आकाराने डबल झालेले आहेत. तर हे आता मी काढून घेते. तर हे काढण्यासाठी इथे मी चाळणीचा वापर करते. एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचं, म्हणजे ह्यातलं जे एक्सेस पाणी आहे ना ते सगळं निघून जातं. आता अगदी अशाच पद्धतीने मी दुसरी देखील बॅच तयार करून घेते. तर शिजल्यानंतर पहा साईजमध्ये हे डबल होतात. तर हा जो रसमलाईचा रस आहे तो मी थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते. ह्याला जरा कोमट करते आणि त्यानंतर हे जे सगळे निथळलेले आपले रसमलाईचे मलाई आहे ती यामध्ये घालते. तर दोन्हीही कोमट असतानाच हे एकत्र करायचं, म्हणजे त्यातला जो रस आहे तो या मलाईमध्ये छान शोषला जातो. फ्रीजमध्ये कमीत कमी 2 ते 3 तासासाठी मी सेट करायला ठेवली होती. पण तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा करणार असाल ना कमीत कमी 5 ते 6 तास तरी ह्याला सेट करा, म्हणजे त्याचा जो खरा फ्लेवर आहे ना तो छान एनहान्स होतो. आता यावर थोडे बदाम फ्लेक्स मी घालून घेते. तुमच्याकडे पिस्त्याचे काप असतील ते घातले तरी देखील चालतील. चला, मस्त थंडगार चिल्ड अशी रसमलाई इथे मी सर्व करते. एकदम छान स्पॉन्जी होते, तोंडात टाकताच अगदी विरघळते. तर विकतची रसमलाई जर तुम्ही आणत असाल ना 600-700 रुपये किलोनी, त्यापेक्षा अशी ही घरी करून पहा, खूप मस्त होते आणि स्वस्त देखील होते. साधारण 1 ते 1.5 किलो मिठाई बनवण्यासाठी 200 रुपये मला खर्च आला. म्हणजे मी मोजून नाही पाहिली किती झाली, पण 1 ते 1.5 किलोच्या आसपास तर नक्कीच झाली होती. आभाची काय रिॲक्शन आहे ती पण पाहूया. आभा, तुझ्यासाठी फ्रीजमध्ये बघ काय बघ. मलाई खीर समथिंग समथिंग. काय करायला सांगितलं होतं तुम्हाला? रसमलाई. हां,